नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे उडदाच्या डाळीचे वडे। उडदाच्या डाळीचे वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मुगाची डाळ बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट बनवून घेतली। नंतर उडदाची डाळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजू घातली। अर्धा तासानंतर ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची, एका पाटीमध्ये काढून घेतली। उडदाचे वडे खूप टेस्टी लागतात खायला। याच्यानंतर चिमूटभर मी खायचा सोडा टाकला, ची पेस्ट टाकली। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं, लसूण पेस्ट बारीक करून घेतली, वड्याच्या मिश्रणामध्ये टाकली। नंतर एक छोटा कांदा टाकला, कांदा बारीक चिरून टाकायचा। थोडासा ओवा टाकला, ओवा चोळून टाकायचा। ओव्याने खूप टेस्ट येते वड्याला। याच्यानंतर चिमूटभर हळद टाकायची, जिरं टाकलं, थोडंसं बेसन घेतलं, मी बेसन अंदाजेच घेतलं। चवीपुरतं मीठ टाकायचं, अर्धा चम्मच लाल चटणी टाकली, कोथिंबीर टाकली, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकली। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। या मिश्रणासाठी पाणी नाही वापरायचं, खूप टेस्टी लागतात। याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे, तिळाने खूप छान कुरकुरीत होतात हे वडे, खूप छान लागतात। बघा किती छान असं मळून घ्यायचं, हाताला तेल लावून घ्यायचं। तेल लावून याचे वडे बनवून घ्यायचे। मी सर्व वडे बनवून घेतले। आता तेल ठेवलं तापण्यासाठी, तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर याच्यामध्ये वडे सोडून घ्यायचे, हळूवार सोडायचे वडे। वडे मस्त कुरकुरीत असे भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे तेलामध्ये, खूप छान लागतात हे वडे। दह्यासोबत खूप टेस्टी लागतात, एकदा नक्की ट्राय करा। मस्त खरपूस असे लाल रंग येईपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। हे बघा किती छान वड्याला कलर आला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। धन्यवाद।